अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडताचारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैत्य वार्ता तेही काही नवरेची सर्व कामना पुरवणी अति धाविती सुरभवनी जे नर करती नामस्मरण तये मुक्त याची देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामावाशी जन समस्त वेडा म्हणती तयाशी शीतोष्णाची भीती तयशी नयशी त्याची चिंती सदा अरण्यात वसती एकाग्र स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐशे ज्याच्या वाटे चिंती ते करिता स्वामी भक्ती जन हसते तया ते त्यावेळी मंगलवेड्यात बसप्पा तेली राहत दरिद्रे पीडिता बहुत दीन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवन माझे जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कटक सच्चा करून तियवरी केले शयन ऐशे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटूनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झालो तो तत्वता कर जोडून या सत्विता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषलयाने वरद हस्त ठेविता तत्काळ मस्तकी तयाचे भासप्यासे श्रीचरणी मन जडले तय पासूनी राहू लागला निषेधिनी स्वामी चरित्र आनंदे मन बसप्याची कांता ऐकून अशी वार्ता करी तसे कांता म्हणे गर बुडाले बसप्या येता गृहाशी दुष्टंतरे बोले त्याशी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसप्याचे चिंती स्वामी चरणी आसक्त जनापकवात भिंत नशे जाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्या स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरत मन दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नशे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत परवेशले घोर अरण्यात क्रूर श्रामपत्रे ओरडती परी बसप्याची चिंती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली उठती देह भार नशे तो समर्थे केले नवल प्रकट झाले अशक्य व्हायला भूभाग व्यापिले सकळ तेने अग्री समान प्रादपर्श सर्पा झाला बसप्या भानावरी आला परिमित देखील सर्प मौन सवयीकडे वृक्षशाखा अवलिखित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणे अशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी माधुंतरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी तितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैवत तुझे उरिले दिले असे बोलता समर्थ बसप्या भय सोडून त्वरित करी घेऊन अग्रवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पा तरवित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्या सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अग्रवस्त्र बसप्या सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सप्त सर्प गुप्त झाला असे नावाला देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याशी बोलती येती सर्व घरी जावे त्या सत्वर सुखे करावा संसार द्वारा पुत्र पोषिजे असो तो बसप्या भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांतरे येती श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समाध सदाभाविक परिशोत पंचमाध्याय गोडा श्री स्वामी पर्णमस्तु श्री रस्तु शुभम भवतु जय जय श्री स्वामी समर्थ अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.